चला आता आपण बोंबलाची चटणी मस्त करू झणझणीत. तुम्ही पाहू शकता बोंबील सगळं घेतलंय. आता गॅसवर तवा ठेवते. पाहू शकता तवा तापायला ठेवलाय. बघू शकता तुम्ही. तवा तापू द्या. आपल्या थोडक्यात बोंबील आहेत ना, बोंबील मस्तपैकी मध्ये असे भाजायचे बरं का. थोडंसं तेलात आधी त्याला स्वच्छ धुवून घेतलेत बरं का पाण्यात. बघू शकता तुम्ही. तुम्ही पाहू शकता कसं करायचं. तेलात चांगलं परतायचं बरं का. कडक होऊ द्यायचे चांगले, म्हणजे ते कसं आपल्याला फुटायचंय ना. बघू शकता तुम्ही. आज आपण बोंबलाची चटणी मस्त बनवूया. कुटून करायची, आधी फ्राय करून घ्यायचे बरं का थोडंसं तेलात. असं मस्त कडक करायचे बघा. बघू शकता तुम्ही कसं करायचंय कसं नाही. ते साईडला काढायचं आणि हिरवी मिरची ते सगळं भाजून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. पाहू शकता तुम्ही कसं करते. चांगले लालसर भाजायचे थोडेसे. बघू शकता मी कशी कडक केले तुम्ही पाहू शकता. आता हे साईडला काढायचे बरं का. बघू शकता. आणि थोडंसं स्लो करायचा गॅस, कारण हिरवी मिरची लसूण थोडंसं भाजायचं बघा. जास्त नाही भाजायचं बरं का. थोडक्यात आपल्याला, कारण लय झणझणीत नाही करायची आपल्याला, मध्यम करायची, कारण खाता आली पाहिजे. बघू शकता तुम्ही कसं करायचं. पाहू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही. आता आपण गॅस बंद करूया. थोडासा गॅस बंद करूया. पाहू शकता तुम्ही. आता मी जरासं थोडंसं, आता हे सगळं एकत्र फुटणार आहे बरं का. बघा तुम्ही. आता पाहू शकता तुम्ही. आता ही हिरवी मिरची पण टाकत आहे मी त्याच्यात. बघू शकता तुम्ही. थोडंसं त्याच्यात मीठ टाकत आहे. थोडंसं, जास्त नाही, कारण ते खारट असतं ना. आपण धुवून घेतलंय म्हणा, त्यात काय वादच नाही. टाकलंय. तुम्ही बघू शकता कशी कुटते. तसं तुम्ही बनवायची बरं का झणझणीत पाहिल्यावर. हे बघा, बघू शकता. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची बरं का, जरा टेस्ट येते जरा. तुम्ही लगेच करून पहा बरं का चटणी कशी लागते बघा. बघू शकता मी कशी कुटते. पाहू शकता तुम्ही. हे बघा कसं एकजीव झालाय बघा. कसं होते बघा. असं बारीक कुटायचं बरं का.
की कशी चटणी मस्त लागते बघा. आमच्या संगती भरपूर लोकांनी शेअर करा बरं का आमच्या चटणीला पाहून. काय कारण आमचं पुढं एकदम तुम्ही चॅनेल घेऊन जावा. पब्लिक लोक आमचं चॅनेल पुढं घेऊन जावा. आम्हाला मदत करा थोडीशी, कारण आम्हाला गरज आहे या गोष्टीची. आता बघू शकता, आता मी थोडंसं मस्त आता बघू शकता कसं झालंय बघा. अशी बारीक झाली मस्त. असे अर्धे थोडेसे तुकडे राहिले तरी चालेल बरं का. बघा लसूण टाकलाय भरपूर. 2 कुड्या टाकल्यात बघा लसणाच्या. आता बघा, आता गॅस ऑन करत आहे मी. फोडणी देऊया आपण थोडं तेलात त्याला. बघू शकता आधीच तवा गरम आहे ते थोडासा. बघू शकता तुम्ही कशी मी फोडणी देते. बघा तेल तापते तोवर बघा. तोपर्यंत तरी अजून थोडंसं कुटते बरं का. कारण आता स्लो करूया गॅस. थोडंसं पाहू शकता तुम्ही बघा कशी चटणी करायची. तुम्ही बघितलंय मी कसं घेतलंय. फ्राय सगळं करून मिरची सुद्धा भाजून घ्यायची. सगळं असं पुसून टाकायचं बरं का. हे बघा सगळं पुसून टाकलंय. आणि थोडी अशी कोथिंबीर टाकते, मला खूप आवडतं बरं का. हे बघा बघू शकता. हे बघा कशी झाली चटणी. आवडली का तुम्हाला. बघा कशी झणझणीत झाली. थोडासा वाढवते गॅस. पाहू शकता. बघा हवा भाकरी बरोबर मस्त पातळ भाकर करायची बघा. चपाती भाकर त्याच्याबरोबर छान चटणी लागते बरं का. बघू शकता तुम्ही. 1 मिनिट मी एका प्लेटमध्ये काढते बरं का. एका प्लेटमध्ये काढते. तुम्ही बघू शकता. गॅस बंद करते. ही हिरवीगार झाली बघा. पाहू शकता तुम्ही कशी झाली बघा. कशी सुंदर झाली बघा. तुम्हाला आमची चटणी आवडली असेल तर आमच्या चटणीला तुम्ही लाईक करा, आमच्यासाठी शेअर करा. थँक्यू. धन्यवाद ईशूला.